आज डिग्रस गावच्या वतीने आणि तमाम शिवप्रेमीच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे। डिग्रस मध्ये जवळपास त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती होत आहे आणि यापुढे बी होणार आहे। आणि ज्या लोकांना अडचण आहे आणि जी लोक शासनाची आणि बाकी प्रशासनाला गुमराह करतायत, चुकीच्या बाबी सांगत आहेत आणि पोलीस प्रशासनानं कुठलीही चौकशी न करता आमच्या शिवप्रेमी लोकांवर मित्रांवर जवळपास 50 लोकांना नोटीस दिल्या, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण की एक बाजू ऐकायचं आणि एका बाजूने चालायची चुकीची भूमिका आहे। खरं तर पोलीस प्रशासन असेल गावात येऊन त्याने तिथे चौकशी करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत। राहिला प्रश्न कब्रस्तानचा, कब्रस्तानला 4 ठिकाणी जागा आहे, 3 ठिकाणी ऑलरेडी जागा आहे। त्या जागी जिथं त्यांनी दफन करतात त्या ठिकाणी कुठलाही पुरावा त्यांचा नाही, त्या ठिकाणचा सातबारा आजही बेगमामाच्या नावावर आहे। खरं तर त्यांनी मुस्लिम बांधवांनी सगळ्यांनी मिळून एक ठरवलं पाहिजे, एक स्मशानभूमी घ्यावं। ज्या ठिकाणी स्मशानभूमीची जागा नाही, कायदेशीर नाही, त्या ठिकाणी वाद करण्यामध्ये अर्थ नाही। आम्ही सगळे डिग्रसकर 4 दिवसानं तयार होऊन आधीत आलेले आहेत। जर त्या दिवशी विरोध करायचा राहिला तर त्या दिवशीच विरोध झाला असता जागेवर। आज सगळ्यांनी सामान्य भूमिका घेऊन आलेले आहेत। तर पोलीस प्रशासन आणि मुस्लिम बांधवांना आमची विनंती आहे की तुम्ही कायदेशीर चला, कायदेशीर मार्गाने चलावे। अन्यथा आम्ही शिवप्रेमी आम्ही कायदेशीर मार्गाने चलून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे झेंडा लागलेला आहे तिथे कायम झेंडा तिथेच राहील, शिवजयंती तिथेच व्हायची। जर शिवजयंती आम्ही महाराष्ट्रात करत नसेल, जर शिवजयंती आम्ही मराठवाड्यात करू शकत नसेल, जर डिग्रसमध्ये शिवजयंती करत नसेल तर मग पाकिस्तानमध्ये जाऊन करायचं का आम्ही? हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। शिवजयंती होणार तिथंच होणार, सगळ्यांनी सामान्य भूमिका घ्यावं। आम्ही घेणार नाही, कारण आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत आणि आम्ही कुणावर अन्याय करणार नाही। आणि तिथं आमची भूमिका न्यायाचीच आहे आणि आम्ही चुकीच्या बाबीनं वागलेलो नाही। तात्काळ पोलीस प्रशासनाने जे नोटिसा दिलेल्या आहेत ती रद्द कराव्या, अन्यथा शिवप्रेमी जनता आणि आम्ही सर्वजण शांत बसणार नाही। आम्ही त्वरित रस्त्यावर उतरू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या जागेवरचं आम्ही जे त्या ठिकाणी केलं आहे ते कसा काढण्यात असल्याचं म्हणणं आहे, ते असं चौकशी आम्ही येतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओके, आता राहिला प्रश्न आहे ते की ज्यावेळेस गावामध्ये मिटिंग होईल त्यावेळेस आहे ते आपण दोन्ही बाजू ऐकून घेऊ। त्यावेळेस आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही तुम्हाला कसं सांगितलं तसं त्यांनाही सांगू। जे काही मुद्दे असतील ते त्यांनी काय करावे सगळ्यात महत्त्वाचं शांतपणे सांगावे। बाकी कोणाच्याही सगळ्यात महत्त्वाचं भावनांवरती ठेच पोहोचवण्याचं काम कोणाकडून होणार नाही आणि भावनांचा आदरच केला जाणार आहे। या पद्धतीने आपण सगळं वागूया। ओके, 2 दिवसापूर्वी सगळे साक्षी आहे। मी म्हणलो की कायदा सुव्यवस्थेचं आपण पालन करायचं, कुठलाही कायदा शांत राहा। आपण साहेबाकडे जाऊ आणि आपण सांगू। त्याच्यामुळे आमच्याकडे तुमच्याकडे आम्ही आलो गावकऱ्यांच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं मला असं करू इच्छितो की आमच्याकडून कुठल्याही पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने शांतपणे हाताळू। तुमच्यावर अन्याय कोणाचा ऍक्च्युअली अन्याय पण होणार नाही, कोणाच्या भावनांना ठेचही पोचणार नाही। या पद्धतीने आपण प्रशासन म्हणून आम्ही आणि आपण मुस्लिम मला आपलं म्हणणं लक्षात आलं। आपण कुणाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते बेदखल करा असं कुणाला काही म्हणा, फक्त आमच्या भावनांचा आदर ठेवून आहे ते तुम्ही तुमच्या सगळ्यांची मागणी एवढीच आहे की आमच्या सोबत सगळे जण राहा, ते आपण 100% करूया। मी पीआय साहेबांना बोलतो, तहसीलदार साहेबांना, आणि आपण बैठकीला 2 दिवसामध्ये येतो मी तर बैठकीला आहे ते आम्ही काय करतो सगळ्यात महत्त्वाचं येतो। आल्यानंतर आपण त्याच्यामधून मार्ग काढू। आपल्याला गाव शांत ठेवायची ही गोष्ट आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। ओके।